विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर आपल्याला हे 12वं एक्झाम्पल घ्यायचं आहे. याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे या एक्झाम्पल मध्ये आपण बघूयात. बघा, ड्रॉ अ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. आपल्या सर्वांना माहिती फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आपल्याला काढायचा आहे. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढत्या वेळेस आपल्याला कोऑर्डिनेट पॉइंट काढावे लागतील. ड्रॉ अ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ऑफ द फॉलोइंग ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. चला, काय रे बाबा, या ठिकाणी एज ऑफ द डोनर इन इयर्स दिले 20, 24, 25, 29, 30, 34, 35, 39, 40, 44, 45, 49. आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, हे 20 आहे, इथं 24 आहे. 24 नंतर इथं पण 24 पाहिजे होता आणि इथं, तर याच्यामध्ये कंटिन्युअस क्लास दिसतो का? आता कंटिन्युअस क्लास म्हणजे कसा? इथे 20 ए पुरा इकडे बघ, इथं 20, इथं 24, लगेच इथं पण 24 पाहिजे होतं. हा 29 असेल तर इथं लगेच 29 पाहिजे होतं. प्रत्येक मागच्या प्रश्नामध्ये असंच आहे, त्याच्यामुळे आपण बदल केला नव्हता. याच्यामध्ये आपल्याला कंटिन्युअस क्लास करावा लागेल, बदल करावा लागेल. आणि हा नंबर ऑफ ब्लड डोनर्स आहेत 38, 46, 35, 24, 15 आणि 12. मग या ठिकाणी काय म्हणलं मी? हिअर द क्लासेस आर नॉट कंटिन्युअस. इथले जे क्लासेस आहेत बेटा, हे जे क्लासेस आहेत त्याला कंटिन्युअस नाही आहेत असं म्हणलं. वी कन्वर्ट देन इनटू कंटिन्युअस क्लासेस. आपण ह्या क्लासेसला कंटिन्युअस क्लासेस करूयात. आल्सो वी ऍड 2 मोर क्लासेस, वन प्रिसिडिंग द फर्स्ट क्लासेस अँड अनदर सक्सिडिंग द लास्ट क्लासेस. कळलं सर्वांना? ह्याच्यामध्ये आपल्याला कंटिन्युअस क्लासेस करायचे आहेत. कंटिन्युअस क्लासेस तुम्हाला माहिती आहे, ज्या वेळेला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढतो त्यावेळेला 20च्या आधी, ह्या दोघांमध्ये 4चं अंतर आहे, तर 20च्या इकडे अलीकडे येतो आधी आणि मग आपण तिथून आपला क्लास लिहितो. पोरांनो लक्षात घ्या, स्पेशल एक्झाम्पल आहे. कंटिन्युअस क्लास नाहीये. कसं ओळखू येतं कंटिन्युअस क्लास नाहीये? तर 20, 24, इथं 24 पाहिजे होतं, 29, इथं 29 पाहिजे होतं. कंटिन्युअस क्लास नाहीये, कळतं. कंटिन्युअस क्लास करून घ्या. या ठिकाणी मी क्लास एजेस लिहिले. क्लास एजेस लिहिल्यानंतर मी लक्षात घेतलं 20, 24 4चा डिस्टन्स आहे, बरोबर आहे. 20, 24 ह्याच्यामध्ये बेटा 20, 24च्या आधी 4चा डिस्टन्स आहे, त्याच्यामुळे 20च्या आधी 4 या 15 होतं, बरोबर आहे. 20च्या आधी 4 या 15 होतं. कळलं सर्वांना? 20 आणि 24, 20, 21, 22, 23, 24 5चा आहे म्हणा इथे, तर त्याला धरून, त्याच्यामुळे आपण त्याच्या आधी 5 करायचे आणि 15 पर्यंत आलो आपण. म्हणून या ठिकाणी 15 ते 19, 20 ते 24, 25 ते 29, हे 15 ते 19 आपण 4चा फरक आहे 20 ते 24 मध्ये, त्यामुळं 15, 16, 17, 18, 19 असे आपण घेतले. आता ह्याच्यामध्ये काय करायचंय? कंटिन्युअस क्लासेस आपल्याला बघायचे. कंटिन्युअस क्लासेस आपण काय केलं? सर्वांना माहिती, कंटिन्युअस क्लासेस करताना अरे बाबा लक्ष दे, हा 15 जर असेल तर 15ला 14.5 कर, 0.5 ह्याच्यातनं कमी कर आणि या 19 मध्ये 0.5 ऍड कर. बघ रे बाबा, कंटिन्युअस क्लास कसे ओळखायचे? जर ते पुढे नंबर येत असेल 20, 24, लगेच पुढे 24 असं येत असेल तर त्या ठिकाणी कंटिन्युअस क्लास आहेत असं ओळखायचं. जर नसेल तो अंक, कंटिन्युअस क्लास नाही आहेत. कंटिन्युअस क्लास नाही आहेत बेटा, तर याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी कधी पण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढताना मागे थोडंसं येऊन क्लास लिहावा लागतो. इथून 20, 24चे आपल्याला दिलेत, तरी पण आपण हे 4 असं असल्यामुळं 15, 19चा क्लास लिहिला. लक्षात ठेवा, समजून घ्या. सगळे क्लास लिहिले, इथं क्लास लिहिले बेटा, या ठिकाणी सगळे क्लास लिहिले. या ठिकाणी बघा कुठपर्यंत होते? 45, 49 पर्यंत होते. त्याच्यानंतर आपल्याला 50 आणि 54 हा एक क्लास इकडे वाढवावा लागेल आणि इकडचा एक करावा लागेल. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला कंटिन्युअस क्लासेसमध्ये अशा पद्धतीने हे 2 क्लास आपण मनाने वाढवलेले आहेत 4-4च्या ह्याने. आपल्याला 19 मध्ये 0.5 ऍड करायचं आणि ह्या 15 मधून 0.5 कमी करायचं. 15 मधून कमी केलं 14.5 आलं, कमी केलं 19 मध्ये ऍड केलं 19.5 आलं. 0 मध्ये 20 मध्ये कमी केलं 19.5 आलं. 24 मध्ये ऍड केलं 24.5 आलं. 25 मध्ये कमी केलं 24.5 आलं आणि 29 मध्ये ऍड केलं 29.5 आलं. 30 मध्ये कमी केलं 29.5 आलं. 0.5 इकडे कमी करा पोरांनो. ह्या क्लासमध्ये 0.5 कमी करा पोरांनो. इकडे बघा माझ्याकडे, ह्या क्लासमध्ये 0.5 कमी करा, ह्याच्यामध्ये वाढवा, बरोबर आहे. म्हणून मग आपण कंटिन्युअस क्लास ह्याला असं लिहिला. याच्यानंतर कंटिन्युअस क्लास लिहिल्यानंतर पोरांनो लक्ष द्या बेटा, कंटिन्युअस क्लास लिहिल्यानंतर आपण क्लास मार्क लिहिला बेटा. क्लास मार्क कुठे? या ठिकाणी क्लास मार्क बघा,
क्लास मार्क कसं लिहितात, क्लास मार्क कसा लिहितात याच्यामधला फरक लिहितात. क्लास मार्क कसा लिहितात बेटा, क्लास मार्क कसा लिहितात लक्षात घ्या. क्लास मार्क आपण कसा लिहितो पोरांनो, क्लास मार्क आपल्याला कसा लिहायचा आहे. क्लास मार्क बघा इथे हे बघा, या दोघांमधला क्लास मार्क आपण कसा निवडत होतो, तर या ठिकाणी 20 आणि 24 याच्यातला मधला निवडत होतो. तर आपल्याला या ठिकाणी 20 आणि 24 याच्यामध्ये आपल्याला 14 आणि 19च्या मधला क्लास मार्क सापडतो 17. 19.5 आणि 24.5 याच्यामध्ये क्लास कोणता सापडतो, 19 सोडा, 20 सोडा, 20.5 सोडा, त्याच्या म्हणजे काय सोडायचं तुम्हाला, 20 सोडायचं, 21 सोडायचं आणि त्याच्यानंतर हा 22 पकडायचा, 22 सोडायचा, आपलं 23 सोडाय 23.5 आणि 24.5 तिकडे सोडायचं हे, आणि मध्ये 22 आपण त्याचा क्लास मार्क लिहिला. हे विशेष एक्झाम्पल आहे, याचे क्लास मार्क अशा पद्धतीने काढलेले आहेत. 14.5, 14.5 आणि 19.5 मधला अंक येतो 17, 19.5 आणि 24.5 मधला अंक येतो 22, 24.5 आणि 29.5 मधला येतो 27, 29.5 आणि 34.5 मधला येतो 32. अशा पद्धतीने आपण याच्यातले क्लास मार्क काढून घेतले. क्लास मार्क काढून घेतल्यानंतर इथे हे बघा, हे जे दिलंय 38 हे जे याच्यासाठी ही फ्रिक्वेन्सी, म्हणून आपण इथं फ्रिक्वेन्सी काढून घेतली. 15 आणि 19 मनानं लिहिलं होतं, याच्यासाठी फ्रिक्वेन्सी 0 आहे. आणि 50 आणि 54 हे पण मनाने लिहिलं होतं, याच्यासाठी फ्रिक्वेन्सी 0 आहे. बाकीचे 38, 46, 35, 24, 29, 12 हे आपण इथलं जसंच्या तसं लिहिलं. फ्रिक्वेन्सी आली बेटा. फ्रिक्वेन्सी आल्यानंतर आता डायरेक्ट कोऑर्डिनेट पॉइंट फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा आहे. मी जे सांगतोय त्याच्याकडे लक्ष दे. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा आहे. अरे बाबा, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढताना कोऑर्डिनेट पॉइंट लिहावे लागतील. एक लिहिलास क्लास मार्क आणि हा 0, हा x हा y, 17 0, 22 38, 22 38, 27 46, 27 46, 32 35, 32 35, 37 36, 37 24, 37 24, 42 15, 42 15 या ठिकाणी किती लिहिले मी, 42 15, 42 15 या ठिकाणी किती येणार, 42 15 ह्याचं इथं आहे पाय, 42 15चं इथं आहे. ठीक आहे. 47 12, 47 12 आणि 52 0, 52 0. ठीक आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो याचे आपण अशा पद्धतीनं लिहिले सगळे कोऑर्डिनेट पॉइंट. ठीक आहे बेटा, कोऑर्डिनेट पॉइंट आपण लिहिले. आता हे कोऑर्डिनेट पॉइंट कसं कसं लिहिले, पहिल्यांदा क्लास लिहिला, पुन्हा कंटिन्युअस क्लास केला, वरती पॉलिगॉन मध्ये कधी पण आधी इकडचं लिहितात, ह्याच्यामध्ये बघितलं 20 आणि 24 4चा फरक आहे आणि पुढची संख्या लगेच नाही, म्हणून आपण 15 वर आलो. 15 16 17 18 19 पर्यंत लिहिलं आणि मग या ठिकाणी आपण हा गॅप असा ठेवला. हा मध्ये आपल्याला कंटिन्युअस क्लास नाहीये त्याच्यामुळे करून घेतला आपण. 15च्या मागं 0.5 न आलो, ह्याच्यामध्ये 0.5 ऍड केला आणि क्लास लिहिला. 14.5 आणि 19.5 ह्याच्यामध्ये येतं 17, 19.5 आणि 24.5 ह्याच्यामध्ये येतं 22, 24.5 आणि 29 ह्याच्यामध्ये येतं 27. लक्षात येतं सर्वांना हे कशा पद्धतीने आहे ते कळलं का, ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने येतं. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये अजून एक मी तुम्हाला एक हे सांगतो, तोपर्यंत तुम्ही त्याचं ऑब्झर्वेशन व्यवस्थित करा की बाबा ह्याच्यामध्ये सरांनी काय सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये ज्या वेळेला तुम्हाला क्लास मार्क काढायचा आहे बेटा, ज्या वेळेला तुम्हाला क्लास मार्क काढायचा आहे, हा जो क्लास मार्क आहे हा मी क्लास मार्क कसा काढला, बऱ्याच मुलांना शंका असेल, बऱ्याच मुलांना येणार नाही, कारण ज्या वेळेला असे पॉईंटचे मध्ये येतात त्यावेळेस क्लास मार्क कसं काढावा ह्याची ट्रिक सांगतो, लक्षात घ्या. 14.5 आणि 19.5 ची बेरीज कर. हे बघ, 14.5 आणि 19.5 ह्याची बेरीज कर, किती येते बघ. ह्याची बेरीज किती येते बेटा, 5 आणि 5 10, हे 0, हा 1, 9 4, 9 आणि 4 13 आणि 1 14, हा पॉइंटला पॉइंट द्या, हा इथं पॉइंटला पॉइंट द्या आणि 1 आणि 1 2 आणि वरचा हात चालला 3, 34 होतं. मी तुला काय सांगतोय, क्लास मार्क हा दोघांच्या बेरजेचा अर्धा कर. क्लास मार्क हा दोघांच्या बेरजेचा अर्धा कर. या ठिकाणी या दोघांची बेरीज केली आणि 2 न भागलं, क्लास मार्क आला.
19.5 आणि 24.5, 24.5 या दोघांची बेरीज 44 येते. करून बघा या ठिकाणी, या दोघांची बेरीज 44 येते. हा मुद्दा लक्षात घ्या बरं का, परत कळायचा नाही, परत तुम्ही कन्फ्यूज व्हाल. स्टॅटिस्टिक मधला क्लास मार्क असाच काढायचा असतो. तुम्हाला ह्याच्यामधले तर येत होतं सोपं सोपं, कारण ज्यावेळेस तुम्हाला 10 आणि 30 विचारले जायचं, तुम्ही डायरेक्ट 25 म्हणायचात. ज्यावेळेस तुम्हाला 2 आणि 1 आणि 2 मधलं विचारायचं, 1.5 म्हणायचात, ते सोपं होतं. पण ह्याच्यामध्ये बेटा, ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये आपल्याला 14.5 असं जर आलं तर त्यावेळेस ह्या दोघांचं बेरीज करा. 24.5 आणि 29.5 बेरीज करा आणि त्याला अर्ध करा. बरोबर आहे, 54 येतं. त्याच्यानंतर या ठिकाणी 29.5 आणि 34.5 करा, किती येतं बघा, 64 या ठिकाणी येतं. त्याच्यानंतर 34.5 आणि ह्याची बेरीज करा. ह्याची बेरीज केल्यानंतर किती येतं बघा, या ठिकाणी 74 येतं. 74 ह्याची बेरीज येते. ह्याची बेरीज 74 येते. 39.5 आणि 44.5 याची बेरीज जवळपास या ठिकाणी आपल्याला 84 मिळते. आणि त्याचं आपण काय केलं, याची बेरीज करून अर्ध केलं, याची बेरीज करून अर्ध केलं, क्लास मार्क काढला. याची बेरीज करून अर्ध करून क्लास मार्क काढला. क्लास मार्क काढल्यानंतर फ्रिक्वेन्सी तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, हे दोन गोष्टी मनाने ऍड केल्या होत्या, 15 आणि 19, कारण 20 आणि 24 आणि इथपर्यंत दिलं होतं आपल्याला. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढताना दिल्याच्या पाठीमागे यायचं, ह्याच्यात फरक जेवढा आहे तेवढाच पाठीमागे फरक घ्यायचा. इथं 24 आहे, इथं 25 बदलायले, इथं 24 आहे, इथं 25 बदलायले. त्याच्यामुळे इथं लिहिलास तू 20 आहे, तर इथं तुला बदलायचं ह्याच्या पुढचं असणार आहे, म्हणजे ह्याच्या मागचं असणार आहे. कारण इथं 25 आहे तर इथं ह्याच्या मागचं होतं, तर इथं 20 आहे तर ह्याच्या मागचं लिही, ह्याच्या मागचं लिही. अरे गाढवा इकडं बघ, गाढवा इकडं बघ. पोरं म्हणतील सर 15-19 कसं घेतलं, बघ इथं 20-24 त्यांनी दिलं होतं, पुन्हा 25-29 आहे, 24 नंतर इथं 25 आहे, मग तुला इथं 20 म्हणजे 25 नंतर 24 आहे, तर 20 नंतर तुला एक मागं जावं लागेल 19, आणि 19 आणि ह्याच्यामधला फरक 4चा घ्यावा लागेल, कारण 24 आणि 20चा फरक 4चा आहे. त्यामुळे 19 पासून तू 15 लिहिलास, आणि पुढे पण इथं 49 असल्यावर इथं पुढे गेलास 50 लिहिलास. इथून मागं आलतो आपण, इथून पुढे गेलो, हे लिहिलं कंटिन्युअस क्लास. कंटिन्युअस क्लास ह्याच्यामध्ये 0.5 न, याच्यामध्ये 0.5 न कमी करा, याच्यामध्ये 0.5 ऍड करा. बाबा रे, क्लास मार्क लिहिलास तू, क्लास मार्क ह्या दोघांचा ऍड कर 2 न भाग, ह्या दोघांचा ऍड कर 2 न भाग, अर्ध कर, क्लास मार्क येऊन जातो. आता क्लास मार्क आला की फ्रिक्वेन्सी लिहिली, हे तर 0-0 आहे, हे 17 आणि 0, 22 आणि 38, 27 आणि 46 असे कोऑर्डिनेट पॉइंट लिहिले. कोऑर्डिनेट पॉइंट लिहिल्यानंतर या ठिकाणी आपण ग्राफ काढला बेटा. ग्राफ काढला, एक्स ऍक्सिस काढलं, वाय ऍक्सिस काढलं, वाय काढलं, हा वाय डॅश काढला, हा एक्स काढलं, एक्स डॅश काढला. आता आपल्याला कसं कोऑर्डिनेट पॉइंट पाहिजे बेटा, कोऑर्डिनेट पॉइंट कसे आहेत बेटा, इकडे बघायचं. ज्या वेळेस आपल्याला ग्राफ काढायचा आहे, कसला, डॉटेड, हिस्टोग्राम नाही, डॉटेड, त्याला काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. पोरा लक्ष दे, 17 एक्स ऍक्सिस आहे, 22, 27 या ठिकाणी, त्याच्यानंतर 32, 37, 42, त्याच्यानंतर या ठिकाणी इथं किती आहे बेटा, 47 आणि 52. तर आपण या ठिकाणी ग्राफ कितीच्या फरकानं काढलोय, 17, पुन्हा 17 नंतर 22, 22 नंतर 37, 37 नंतर 22, 22 नंतर 27, 27 नंतर 32, 32 नंतर 37. तर साधारणतः आपण याच्यामध्ये 5-5च्या ह्यानं फरक काढलोय बघा, 17, 22, 5चा फरक आहे. आपण 5-5चा म्हणजे एज किती, 5 इयर्स आहे. लक्षात येते, 1 सेंटीमीटर, हा जो एक्स ऍक्सिसचा 1 सेंटीमीटर आहे इज इक्वल टू 5 इयर्स स्केल लिहिला. वाय ऍक्सिसला 10, 20, 30, 40, 50, 60 लिहिलं, कारण या ठिकाणी वाय ऍक्सिस बेटा, वाय ऍक्सिस कसं होतं, 0, 38, 46 असं कुठपर्यंत आपल्याला 35, 46 पर्यंत. त्याच्यामुळे 10, 20, 30 लिहिलं आपण, 10, 20, 30 लिहिलं, आणि नंबर ऑफ डोनर्स आहेत ते, त्याच्यामुळं 1 सेंटीमीटरला 10 डोनर आहेत. हा क्रिंग्स मार्क दिला. क्रिंग्स मार्क दिल्यानंतर आपण गेम चालू केला आपला ड्रॉ करायचा. बेटा पहिला आहे 17 आणि 0, 17 इथं आहे बघा, 17 इथंच आहे आणि 0 इथंच आहे. त्याच्यानंतर दुसरा कोणता आहे, 22 आणि 38. पोरो बघा रे, पोरा इकडे बघ, 17, 22 आणि 38. 22 इथं आहे, 38 कुठं आहे, हे बघा 30 इथं आहे, 30 आणि 40, 40च्या खाली 2 आहे, इथं सापडतो. चला पुढे सापडला, सर सांगा पुढचं. 27 आणि 46. पोरो बघा रे, 27 कुठे इथं, हे बघा 27, 46 कुठे, हा 40 आहे बेटा, हा 40 आहे, वरती इथं 45, 45च्या वरी जा थोडं, इथं 46 मिळाला, इथं 46 मिळाला. त्याच्यानंतर बेटा कुठला आहे, 32 आणि 35, 32, 35 घे, 32 हा बघ इथं आहे, हा 32 आहे, आणि हा या ठिकाणी 35 आहे.
लक्षात आलं? हा एक्स ॲक्सिस असतो, हा वाय ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस, हा एक्सिस आणि वाय ॲक्सिस. मग याच्यानंतर आपण हे सगळे पॉईंट बघितले आणि मग ह्या इथं अशा पद्धतीनं ड्रॉ केले. ह्याच्यामध्ये टास्क काय बघा, एक तर तुम्हाला कंटिन्युअस क्लासेस व्यवस्थित करायचा आहे. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन म्हणल्यानंतर आपण मनाने थोडं पाठीमागे यायचंय आणि इकडं थोडं पुढं जायचंय शेवटीला. मग ते किती, तर 4-4च्या फरकानं. तुम्हाला मी इथं सांगितलंच होतं, तिने 20 पासून दिलंय तर लिहा इथंपर्यंत. ह्याच्या पाठीमागं बघा, इथं 20 आणि 24 आणि 24 पासून लगेच इथं 25 झाले. त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे 20 पासून 25 पासून 24 माग आहे, तर 20 पासून एक इथं 19 लिहा आणि या दोघातला फरक 4 आहे, त्यामुळे 19 आणि इथं 15 लिहा आणि इथं 49 पासून पुढे 50, असं ते व्यवस्थित करा जसा इथं दिलंय तसं. एक थोडंसं तेवढ्याच लेवलनं मागं जायचं आणि तेवढ्याच लेवलनं इथं पुढे जावा आणि मग कंटिन्युअस क्लासेस करायला 15तून 0.5 करा आणि ह्याच्यातनं 0.5 ऍड करा ह्या साईडला आणि या साईडला 0.5 कमी करा. क्लास मार्क ह्या दोघांची बेरीज करून 2 डिवाइड करायचंय आणि मग फ्रिक्वेन्सी किती आहे हे चित्र आपण मनाने घेतलं होतं, त्याच्यामुळे 0 0 दिलं. कोऑर्डिनेट लिहा, कोऑर्डिनेट गेम चालू करा. एक्स ॲक्सिसला फ्रिक्वेन्सी असते, एक्स ॲक्सिसला क्लास असतो, एक्स ॲक्सिसला हा एक्स ॲक्सिसचा इथं द्या, हा एक्स ॲक्सिस. आपल्याला तिकडे बघायची गरज नाही, डायरेक्ट इथं बघून हे 17, 22, 27, 35 हे 32, 36 हे 5-5चे हे ना आहेत, त्याच्यामुळे डायरेक्टली हे काय करू शकला असतात तुम्ही, हे असे इथं पॉईंट डायरेक्टली द्या 52 पर्यंत आणि वाय ॲक्सिसला डायरेक्ट 10, 20, 30, 40 घ्या. हे अशा पद्धतीनं 0-38 मधले आहेत, त्याच्यामुळे त्याला घ्या. हे आहेत इयर्स आणि हे आहेत डोनर्स, बरोबर आहे? हे आहेत इयर्स, हे इयर्स आहेत 17, 22 आणि ते वरचे आहेत डोनर. तर हे अशा पद्धतीने इथं एज लिहा आणि इथं डोनर लिहा आणि इथं स्केल लिहा. संपलं? कळलं सर्वांना? हे कळलं का सर्वांना बेटा? सोपं आहे रे, काही नाहीये. तुम्ही काय करता माहितीये का, कधी कधी तुम्ही कंटाळता, तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्वेशन करत नाहीत. जगामध्ये कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी मी परत परत तेच सांगतोय की ऑब्झर्वेशन खूप महत्वाचं आहे. आपल्या दोघांमधली बॉन्डिंग अटॅचमेंट खूप छान पाहिजे बेटा, मी शिक्षक म्हणून आणि तुम्ही विद्यार्थी म्हणून. त्यामुळे सातत्यानं लक्ष द्या माझ्याकडे. मी खूप जीव तोडून शिकवतोय, खूप तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन शिकवतोय. प्रत्येकाला, प्रत्येक महाराष्ट्रातल्या मुलांना असं वाटतं की योगेश सर हे आमचे टीचर आहेत, योगेश सर हे अगदी म्हणजे असे मनाला भावणारे टीचर आहेत. याचं कारण तेच आहे, कारण मी एकदम जीव तोडून शिकवतो. लक्षात येतं सर्वांना? चलो बेटा, नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला घ्यायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आता, 13वा प्रश्न बघा. द फॉलोइंग टेबल शोन द ॲव्हरेज रेनफॉल इन 150 टाउन्स. शो द इन्फॉर्मेशन बाय फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. परत फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन टाकायचा आहे, परत फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन टाकायचा आहे आणि फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मध्ये फक्त इथं 0, 28, 20, 40 कंटिन्युअस दिसतोय का? तर फॉर ड्रॉइंग फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन वी टेक 2 ॲडिशनल क्लासेस. तर याच्यामध्ये काय करा बेटा, 2 ॲडिशनल क्लासेस घ्या इथून. ओके, आणि निगेटिव्ह इट विल बी नॉट. बघा इथं काय म्हणले, class preceding 0 to 20 become it will be negative. The rainfall can be 0 but never negative. 0 असू शकतो पण निगेटिव्ह नसू शकतो. ह्याच्या अगोदरचे 2 क्लास तुम्ही या ठिकाणी कशा पद्धतीने घ्यायचे ते आता मी तुम्हाला सांगतो, हे फक्त लक्षात ठेवा. आणि याच्यानंतर आपल्याला इथे आपण हा क्लास लिहू शकतो. पहा, लक्षात येतं? इथं क्लास कशा लिहू शकतो आपण? आता इथून 0 पासून आहे ना, हे 0 पासून आपल्याला पाठीमागे जायची गरज नाही, किंवा इकडं 80 ते 100 दिले, बरोबर आहे? 80 ते 100. मग तुम्ही काय करा, इकडं 0 पासून आहे त्याच्यामुळे ह्याच्या पाठीमागं रेनफॉल काय निगेटिव्ह असू शकत नाही. पॉलिगॉन जरी असला, पॉलिगॉन जर 0 पासून दिला इथं, तर 0 पासून म्हणल्यावर तुम्हाला अजून पाठीमागे जायची गरज आहे का? -20 पर्यंत नाही. तर इथूनच स्टार्ट करा आणि 80, 100च्या पुढे 100, 120 पर्यंत पुढे इकडे वाढवा. तेच लिहिलं इथं, फॉर ड्रॉइंग फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन वी टेक 2 ॲडिशनल क्लासेस. पण आपल्याला घ्यायचे नाहीत. वी कॅनॉट टेक क्लासेस प्रिसिडिंग. आपण प्रिसिडिंगचा क्लास घेऊ शकत नाही. रेन कॅनॉट बी निगेटिव्ह आणि द रेनफॉल कॅनॉट बी निगेटिव्ह. इथं 0 असू शकतो पण निगेटिव्ह असू शकत नाही. ठीक आहे, हेच लिहिलंय. ज्याला लिहायचंय तिने लिहा किंवा लिहू नका. क्लास लिहिला बेटा, हा सगळा हा क्लास लिहिला. 0, 20, 20, 40, 40, 60, 80, 80, 100 आणि 100च्या पुढे आपण एक वाढवलं होतं इथं 100, 120 असं करा. ठीक आहे, मग या ठिकाणी मी लिहिला क्लास रेनफॉल 0, 20, 20, 40, 40, 60, 60, 80, 80, 100, 100, 120. मी 0 असल्यामुळं पाठीमागं गेलो नाही. क्लास मार्क लिहा डायरेक्टली. आता हे फक्त मनाने घेतलंय, वाढवलंय, कारण इकडे एक वाढवायचा. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन करताना वरती एक वाढवायचा, खालती एक वाढवायचा, वरती एक वाढवायचा, खालती एक वाढवायचा. मग या ठिकाणी 0, 20
आता खाली 20-20 चा गॅप आहे म्हणून 100 पासून पुन्हा 120 पर्यंत केलं. क्लास मार्क मधला घे. 0 to 10, 0 to 20 मध्ये 10 आहे. 20 to 40 मध्ये बाळा 20 आणि 40 मध्ये येतं 30. 40 आणि 50 60 मध्ये येतं 50. 60 आणि 80 मध्ये येतं 70. 80 आणि 100 मध्ये 90. किंवा ह्या दोघांची बेरीज करायची 2 न भागायचं. दोघांची बेरीज करायची 2 न भागायचं. तरी हेच आपल्याला मिळतं. फ्रिक्वेन्सी किती आहे? फ्रिक्वेन्सी इथं जसंच तसं दिलंय बघा. हे 14, 12, 36, 48 आणि पुढे 40. फ्रिक्वेन्सी लिहिली 14, 12, 36, 48, 40 आणि हे मनानं लिहिलं होतं 0. ह्या दोघांना अटॅच करून घ्या. 10, 14, 10, 14, 30, 12 हे कोऑर्डिनेट आहेत. बाळा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढताना कोऑर्डिनेट काढ. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढताना कोऑर्डिनेट काढ. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढताना कोऑर्डिनेट काढ. हे लक्षातच ठेव. तू मेलास तरी चालेल पण लक्षातलं विसरलं नाही पाहिजे बेटा. हे लक्षात ठेव. कुणी मरणार नाही, लक्षात घ्या. 10 आणि 14 लिहिलं, ते 30 आणि 12 लिहिलं, 50 36 लिहिलं, 70 48 लिहिलं, 90 40 लिहिलं, 110 0 लिहिलं. अशा पद्धतीनं लिहिलं बेटा. ग्राफ काढला. एक्स एक्सिस, वाय एक्सिस, एक्स एक्सिस, वाय एक्सिस. अरे बाबा इथं कोऑर्डिनेट वर आहे. 10 30 50 70 90 110. डायरेक्ट कोऑर्डिनेट लिहितं. डायरेक्ट कोऑर्डिनेट कसा लिहिलास तू? डायरेक्ट कोऑर्डिनेट कसे लिहिलास बेटा? इथं 10 20 10 20. तू काय कर माहिती का? इथे हे बघा इथे काय दिले हिनी कोऑर्डिनेट कसे दिले? 10 30 50 70. आपल्याला इथं काय मध्ये असा एक हे नाहीये, डिस्टन्स प्रॉपर नाहीये. त्याच्यामुळे आपण काय करू शकतो या ठिकाणी 20 30 40. या ठिकाणी आपण कुठून घेतलं बेटा? इथं 10 सपोज केलं. हे 10 बरोबर आहे. हे 10 20 पुन्हा 20 नंतर 40 इथून घ्या डायरेक्ट 20 40 60 80 100 आणि 120. ठीक आहे. असं आपण पॉइंट घेतले. याला काय म्हणलं? रेनफॉल म्हणलं. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 सेंटीमीटर रेनफॉल. एक्स एक्सिसला 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 सेंटीमीटर रेनफॉल. वाय एक्सिसला आपण नंबर ऑफ टाउन घेतले 10 20 30 40 50 60. या ठिकाणी 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 टाउन वाय एक्सिसला केलं. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही मेजरमेंट तुमच्या पद्धतीनं पण घेऊ शकता. 10 आणि 14 हे 20 आहे. तर इथं 10 आहे बेटा. 10 आणि 14 कुठे मग या ठिकाणी? इथं 10 हे एक्स एक्सिसवर असेल तर 14 या ठिकाणी कुठे बघा? 14 या ठिकाणी आहे. लक्षात येतंय? इथून 1 2 3 4 इथं या. हा 10 पासून 14 इथं सापडतो आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर 10 14 झाल्यावर पुढे या ठिकाणी 20 आणि 40. लक्षात घ्या. इथे कोणतं येतं बेटा? इथे काय येतं सर्वांनी लक्षात घ्या. इथं काय येतं ते 20 आणि 14 झाल्यानंतर पुढचा पॉइंट 30 आणि 12. हे बघा 30 कुठे येत आहे? इथं 30 येणार आहे. याच्यामध्ये 20 आणि 40च्या मध्ये इथं 30 आणि 12 कुठे येणार आहे बघा? 12 या ठिकाणी 12 कुठे येणार आहे? वाय एक्सिसला. हे बघा इथं हे 10चा इथं 2 येणार 12. इथं 12 लिहिलं. त्याच्यानंतर हा 70 48 70 48 50 36 90 40 110 0. हे पॉइंट आपण या ठिकाणी ह्या मधल्या ह्याच्यामध्ये ड्रॉ करत गेलो. एक ड्रॉ केले आणि मग असा ग्राफ काढला. किंवा मी ह्याच्यामध्ये तुम्ही एक प्रॅक्टिस करून बघा. तुम्हाला अजून सांगतो. तुम्ही डायरेक्ट इथून 10 20 30 40 50 असं घेतलं तरी चालेल आणि म्हणजे ते तुम्हाला सोपं पडेल. ह्याच्यामध्ये थोडंसं मी ह्याच्यामध्ये हे घेतलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट 10 20 30 40 जरी घेतलं तरी तुम्ही ते सराव एकदा पेपर ह्याच्यावरती तुमच्या ग्राफवरती काढून बघा. ठीक आहे. कळलं सर्वांना? सोपं आहे, काही अवघड नाहीये. फक्त याच्यामध्ये वैशिष्ट्य काय हे फक्त व्यवस्थित लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये जरी आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन दाखवायचं असेल तरी इथं 0 20 असल्यामुळे मागचा क्लास आपण घेत नाहीत. कारण रेनफॉल हा निगेटिव्ह नसतो. म्हणून या ठिकाणी हे पाठीमागचा क्लास 0च आहे इथं म्हणून 0च्या अगोदरची घ्यायची गरज नाही. इथं काही नाहीये म्हणून 100 आणि 120 पुढे घेऊ शकता. हे कंटिन्युअस क्लासेस आहेत. कसं कळतं? हे बघा 0 20 इथं 20 आहे, 20 40 इथं 40 आहे. हे कंटिन्युअस क्लासेस आहेत असं याचं सिम्बॉल आहे. कळेल तुम्हाला. ते ट्रिक आहे असं लक्षात ठेवायचं. कळलं? चला व्हेरी गुड, खूप छान. याच्यानंतर आता बेटा 14वा प्रश्न आहे. आपले ग्राफचे प्रश्न झालेत. ग्राफ सोपा होता. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन कसा काढायचा, हिस्टोग्राम कसा काढायचा, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनी त्यांच्या दोघांचं मिलन कसं आहे ते पण बघायचं. हसू नका मिलन म्हणल्यानंतर. लक्षात घ्या पोरांनो, थोडंसं सिरियस व्हा बेटा.
काय काय विद्यार्थी थोडंसं माझ्या हसण्याकडे आणि बोलण्याकडेच लक्ष देत आहेत. ठीक आहे, मी बोलतोय पण तुमचा कॉन्सन्ट्रेशन वाढव हा माझा उद्देश आहे. तुमचं कॉन्सन्ट्रेशन 100% ह्याच्यामध्ये असू द्या, 101% इथं द्या. नाही कळालं तर मग मला सर सांगा की सर असं हे आहे, सर असे तसे आहेत, पण 100% तुमचं फोकस असं इथं असलं पाहिजे. आता पुढच्या सगळ्या प्रॉब्लेमला फोकस इकडे ठेवा बेटा, इकडे बघ तिकडे बघू नका. 14वा प्रॉब्लेम काय, ऑब्झर्व करायचंय, त्यांनीच दिलेला आहे. हा बघा, हा प्रश्नामध्येच दिलंय. ऑब्झर्व द ऍडजस्टमेंट पाय डायग्राम. ठीक आहे, इट शोन द पर्सेंटेज ऑफ नंबर ऑफ व्हेकल्स पासिंग अ सिग्नल इन अ टाउन बिटवीन 8 AM to 10 PM. लक्षात घ्या, हे टाउन मधले टू व्हीलर गाड्या आहेत, गाड्या. ठीक आहे, ह्याच्यामध्ये शो द पर्सेंटेज ऑफ नंबर ऑफ व्हेकल्स, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिले, त्यांनी काय दाखवायचं आपल्याला, शो. ह्याच्यामध्ये ऑब्झर्व एक ह्या फिगर मध्ये शो, ह्या पार डायग्राम मध्ये त्यांनी काय शो केलंय, पर्सेंटेज ऑफ नंबर ऑफ व्हेकल्स पासिंग अ सिग्नल इन अ टाउन बिटवीन. सकाळी 8 ते 10 वाजता सिग्नल पास करणाऱ्या सगळ्या ज्या गाड्या आहेत त्याचे पर्सेंटेज दिलेलं आहे. आणि आपल्याला त्याच्यावर प्रश्न विचारलेत. काय प्रश्न आहे, फाइंड द, पहिला प्रश्न त्या पाय डायग्रामवर, कशावर, ह्या पाय डायग्रामवर प्रश्न आहे. माझे व्हिडिओ बघत असताना पोरांनो तुम्हाला पुस्तक नोटबुक समोर ठेवायचंय, टाइमपास म्हणून बघायचं नाही. ठीक आहे, आता हे झालं. हा जर तुम्ही पाय डायग्राम बघितला, हा पाय डायग्राम बघितल्यानंतर फाइंड द सेंट्रल अँगल फॉर ईच टाइप ऑफ व्हेकल. काय म्हणलंय त्यांनी, फाइंड द सेंट्रल अँगल ऑफ ईच टाइप ऑफ व्हेकल. सेंट्रल अँगल कसा काढतो आपण, आता या ठिकाणी आपण काय करू, एक एक ह्याचे सब क्वेश्चन निघतील आपल्याला. सेंट्रल अँगल फॉर कार्स, पहिल्यांदा काय बघू आपण, सेंट्रल अँगल फॉर कार. आपल्याला सेंट्रल ह्याच्यासाठी कारसाठी काढायचं आहे. कारसाठी तिने पर्सेंट मध्ये दिले, तर आपण फॉर्म्युला वापरायचा, सेंट्रल अँगल फॉर कार्स इज इक्वल टू 30% मध्ये दिले म्हणून आपण डिवायडेड बाय 100 करतोय. आणि टोटल जो आहे, आता हा बघा, हा 30% मध्ये दिले म्हणून आपण त्या पर्सेंटला आपण 30 डिवायडेड बाय 100 लिहितोय. पर्सेंट हा पर आणि हा सेंट, ह्याला सेंट म्हणतात माहितीये का, 100ला ग्रीक भाषामध्ये सेंट म्हणायचे. 2 अंक जर असतील 00, ह्या 100ला सेंट म्हणायचे बेटा, बरोबर आहे. त्याच्यानंतर हे झालं, हे पर्सेंट लिहिलं, इंटू आपल्याला डिग्री मध्ये करायचंय, अँगल पाहिजे आपल्याला, त्यामुळे 360. हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला. 36 × 3, या ठिकाणी बघा 36 × 3 108, ह्याचं आन्सर आलं. दुसरं काढायचं आपल्याला, कुणाचं काढू आपण, टेम्पोजचं काढू. सेंट्रल अँगल फॉर द टेम्पोज बघा किती आहे त्याचं, 12% आहे. पर्सेंटचं कसं केलं आपण, 12/100 × 360. 12%ला 12 लिहिलं, पर्सेंटला 100 × 360. तसंच आपण बसला काढलं, 8/100, 8% होतं ते. ह्याला आपण कसं केलं बेटा, 8%, 8/100. याला काय केलं आपण, 8/100 × 360. हा 0 कट, हा 0 कट. 36 × 8 भागिले 36 × 8 290. 290 भागिले 10 29 डिग्री. आन्सर आलं 29 डिग्री. सेंट्रल अँगल फॉर ऑटो रिक्षा 10% होतं, 10ला पर्सेंटला काय केलं आपण, 10/100 × 360. हा 0 कट, हा 0 कट. लक्षात आलं, हा 36 × 10 360 आणि त्यांना आपण 10 भागलं, 36 डिग्री येणार. पुन्हा नंतर सेंट्रल अँगल फॉर टू व्हीलर्स, टू व्हीलर साठी आपण काय केलं, 40/100 × 360. हा 0 कट, हा 0 कट, हा 0 कट, हा 0 कट. 36 × 4 येणार 144. सेंट्रल अँगल काढले आपण सगळ्यासाठी. सेंट्रल अँगल कसे काढले, पर्सेंट दिलं होतं तिने, पाय डायग्राम मध्ये पर्सेंट दिलं होतं. ए पोरांनो इकडे बघा, पाय डायग्राम मध्ये पर्सेंट दिलं होतं. 40%चा अँगल मध्ये करायचा आहे, तर पर्सेंट म्हणजे 40ला हे पर्सेंटच्या सिम्बॉलला मी 100 लिहिलं × 360. 360च का केलं, तर हे टोटल 360 असतं, हे टोटल 360 असतं. मग याला आपल्याला ह्या 40%चा असं फक्त अँगल मध्ये काढायचंय. तर हा 0 कट, हा 0 कट, हा 0 कट, हा 0 कट. 36 × 4 जे आन्सर येईल ते तिथं मिळतं. कळलं सर्वांना हा प्रश्न? हा प्रश्न सब क्वेश्चन कळाला ह्याच्यावरचा. हा 14वा प्रश्न, ह्या पाय डायग्राम वरती हे प्रश्न आपल्याला काढायचे होते. आता पुढे आपल्याला बघायचे, पुढे काय म्हणले रे तिने, पुढचा क्वेश्चन काय, हा क्वेश्चन झाला सर्वांचा बघून. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणलंय, इफ द नंबर ऑफ टू व्हीलर इज 1200. टू व्हीलर किती आहेत एकूण, टू व्हीलर बघा ह्यानी काय म्हणलंय, टू व्हीलर. हे टू व्हीलर कुठे आहेत बेटा, हे टू व्हीलर जर 1200 असतील, बरोबर आहे. टू व्हीलर जर 1200 असतील, ठीक आहे.
टू व्हीलर जर 1200 असतील, फाइंड द नंबर ऑफ व्हेकल्स, आपल्याला नंबर ऑफ व्हेकल्स काढायचे, ठीक आहे. फाइंड द नंबर ऑफ व्हेकल्स. टू व्हीलर जर त्या ठिकाणी 1200 असतील तर आपल्याला टोटल नंबर ऑफ व्हेकल काढायचे बेटा. टोटल नंबर ऑफ व्हेकल्स लक्षात आलं. आपल्याला टोटल नंबर ऑफ व्हेकल म्हणजे सगळ्या गाड्याच आहेत त्या, त्याच्यामध्ये काय घोडे लावले नाहीत, घोडे त्याच्यामध्ये गाड्याच आहेत. लक्षात आलं का? ए पोरांनो इकडे बघा, ह्याच्यामध्ये घोडे नाही आहेत, सगळ्या गाड्याच आहेत. टू व्हीलर, कार, टेम्पो ही सगळ्या गाड्यांचेच प्रकार आहेत. त्यांनी फक्त सांगितले की टू व्हीलर हे 40% जे आहे ना ते एकूण 1200 आहेत, तर तुम्हाला हे बाकीचे किती आहेत सगळ्या टोटल गाड्या ते काढायचे. तर आपण या ठिकाणी काय केलं, लेट नंबर ऑफ ऑल व्हेकल्स आपल्याला माहिती नाही म्हणून एक्स काढलं, एक्स म्हणलं त्याला. आपण फॉर्म्युला लिहिला, द सेंट्रल अँगल फॉर टू व्हीलर, टू व्हीलरचा सेंट्रल अँगल होता 40 डिग्री इज इक्वल टू नंबर ऑफ टू व्हीलर. टू व्हीलरचा सेंट्रल अँगल पोरांनो त्याचा फॉर्म्युला आहे, टू व्हीलरचा सेंट्रल अँगल इज इक्वल टू नंबर ऑफ टू व्हीलर अपॉन टोटल व्हेकल इंटू 360. हा टोटल फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. द सेंट्रल अँगल फॉर टू व्हीलर, द सेंट्रल अँगल फॉर टू व्हीलर, इथं पुढे काय न्यूमरेटर मध्ये नंबर ऑफ टू व्हीलर किती आहेत 1200, टोटल नंबर ऑफ व्हेकल किती आहेत एक्स सपोज केले ती एक्स इंटू 360. हे असं लिहिलं 1200 गुणिले 360 हे गुणाकारामध्ये येईल, 144 इथं जाईल, 144 इथं जाईल, हे दोन्ही गुणाकारात येईल. 1200 गुणिले 360 144 इथं आलं, एक्स ला एक्स, ह्या दोघांना सोडवलं, 12 1 12, हे 12 गुणिले 12 144, पुन्हा 12 1 12, 12 3 36, हा 30 गुणिले 100 किती येणार 3000. एकूण एक्स ची व्हॅल्यू आली किती, म्हणजे टोटल व्हेकल किती आहेत बेटा, टोटल व्हेकल किती आहेत, टोटल व्हेकल किती आहेत बेटा, टोटल व्हेकल्स किती आहेत 3000 आहेत. ठीक आहे 3000. कळलं सर्वांना हे कसं काढलं ते. हा सेंट्रल अँगल फॉर टू व्हीलर्स, हा सेंट्रल अँगल फॉर टू व्हीलर्स इज इक्वल टू नंबर ऑफ टू व्हीलर्स अपॉन टोटल नंबर ऑफ व्हेकल्स इंटू 360. नंबर ऑफ टू व्हीलर्स आधी सेंट्रल अँगल इकडून तर इज इक्वल टू नंबर ऑफ व्हेकल्स टू व्हीलर्स किती आहेत आणि टोटल व्हेकल जे एक्स काढायचं इंटू 360 असं करायचं. किती सोपं आहे याच्यामध्ये मला सांगा बरं, काहीतरी अवघड आहे का बेटा. काढला आपण सिम्पली. लक्षात आलं. पर्सेंटच्या वेळेस आपण 40 अपॉन पर्सेंट म्हणजे डिवायडेड बाय 100 करतो इंटू 360, त्याचा आपल्याला डिग्री मध्ये येऊन जाईल. किती सोपं आहे मला सांगा बेटा, खूपच सोपं आहे. काहीतरी अवघड होता का दुसरा प्रश्न. हा सगळा प्रश्न ह्या पाय डायग्राम वरती विचारला जातोय, बरोबर आहे. हा सगळा प्रश्न बेटा ह्या पाय डायग्राम वरती विचारला जातोय. ठीक आहे. आता याच्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे 15वा बघायचा आहे. हा क्वेश्चन जर झाला तर आता 15वा बघायचा आहे. 15वा बघा क्वेश्चन काय म्हणतो रे. क्वेश्चन 15वा क्वेश्चन काय म्हणतो, द फॉलोइंग टेबल शोन कॉजेस ऑफ नॉइज पोल्युशन, शो इट बाय अ पाय डायग्राम. आपल्याला हा पाय डायग्राम काढायचा आहे आपल्याला ह्याच्यासाठी. ठीक आहे. कन्स्ट्रक्शन, ट्रॅफिक, एअरक्राफ्ट, इंडस्ट्री, ट्रेन्स, आणि हे किती आहेत ह्याच्यामध्ये, हे 10% आहे, 50% आहे, 9% आहे, 20% 11% आहे. वी फाइंड द मेजर ऑफ सेंट्रल अँगल फॉर इच. आता ह्याच्यासाठी हे पर्सेंट मध्ये दिले. ज्या वेळेला ए पोरांनो इकडे बघा, पर्सेंट मध्ये दिले आणि आपल्याला पाय डायग्राम काढायचं, ते सगळ्या व्हॅल्यू डिग्री मध्ये पाहिजे. ओके. कारण टोटल हा सर्कल जे असतं 360 डिग्रीचं असतं, ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं हे वाटून घ्यावं लागेल. कन्स्ट्रक्शन फील्ड आहे त्याला 10%. इथं म्हणजे पोल्युशन कुठं होतं, कन्स्ट्रक्शन मध्ये 10%, ह्याच्यात 50%. तर ह्याला आपण कसं कन्वर्ट करून घ्यायचं रे ह्याच्यामध्ये डिग्रीमध्ये, तर 10% म्हणजे 10 अपॉन 100 इंटू 360. ह्याला डिग्रीमध्ये काढा. ह्याला कसं करणार 50 अपॉन पर्सेंटला आपण 100 लिहिलं इंटू 360. याला कसं करणार 9 अपॉन 100. बरोबर आहे. असं करणार कधी. मग मला सांगा बरं इथं काय येईल. वी फाइंड द मेजर ऑफ सेंट्रल अँगल फॉर इच अदर. सेंट्रल अँगल काढा. आता सेंट्रल अँगल काढला आपण सगळ्यांसाठी. बघा सेंट्रल अँगल इथं काढला. कन्स्ट्रक्शन साठी पर्सेंटेज 10 आहे, त्याच्यासाठी काय केलं, ए पोरा इकडे बघ, सगळ्यांनी लक्ष दे. 10% साठी कसं काढलास रे तू, 10ला 10 लिहिलास. पर्सेंट म्हणजे डिवायडेड बाय 100 इंटू 360. 360 का करायचं, हे गोल 360चं असतं. किती आला आन्सर, हे 0 कट, हा 0 कट, हा 0 कट, हा 0 कट, 36 आलं.
50%ला 50 हा पर्सेंट डिवायडेड बाय 100 इंटू 360. प्रत्येक ह्याला 360 ने केले. नियम आहे करायचंय. पाय डायग्राम आहे ला, पाय डायग्रामचं 360 करावंच लागतं, कारण हा पूर्ण 360चा अँगल असतो हा. ठीक आहे, आणि डिग्री मध्येच असतंय, पर्सेंट मध्ये. नाहीतर आमचे गाबडे काय करायचे माहिती का, काही हे पर्सेंट मध्ये दिले डायरेक्ट तिथं काढायचे आणि पर्सेंट लिहायचे. असं करू नका. काही पोरं करतील डायरेक्ट असं पाय डायग्राम ड्रॉ, पाय डायग्राम म्हणल्यानंतर डायरेक्ट पाय डायग्राम काढतील. आणि हो का, ही जी आहे का, ही जसंच तसं इथं लिहितील कन्स्ट्रक्शन, इथं असं आणि हेच लिहितील पर्सेंट मध्ये. अरे त्याला अँगल मध्ये करून घे, डिग्री मध्ये करून घे. डिग्री मध्ये करून घेण्यासाठी ह्या पर्सेंटचं रूपांतर तुला डिग्रीत करावं लागेल. कसं करायचं ते इथं हे बघा, हे सेंट्रल अँगल करावं लागेल 360 न. हा 9%ला 9/100 इंटू 360, हा 20ला 20%ला आपण 100 इंटू 360 आणि 11ला 11/100 इंटू 360. ह्याला सोडून घेतलं, अशा पद्धतीनं आलं. हे टोटल 100 झालं आणि हे टोटल 360% झालं. ह्याला काढलं, त्याच्यानंतर आपण सर्कल काढला. सगळ्यात जास्त 180 आहे, अर्ध पूर्ण केलं. हे अर्ध म्हणजे 180 आहे, त्याला ट्रॅफिक दिलं. त्याच्यानंतर 72 आहे कशासाठी, इंडस्ट्रीसाठी 72 दिलं. आणि मग हे असं अंदाजानं आपण हे काढून घेतलं, व्यवस्थित काढलं. नाहीतर डायरेक्ट पर्सेंटला पर्सेंट पाय डायग्राम काढू नका, एक पण मार्क नाही, हाकलून देतील तुम्हाला, माझं नाव खराब होईल. त्याला काय करा बेटा, पाय डायग्रामला पर्सेंटचं मेजर ऑफ सेंट्रल अँगल मध्ये रूपांतर करून घ्या. 10%ला हे पर्सेंट म्हणजे आपण 100 असतं. हे कळलं पाहिजे, याची अक्कल पाहिजे. योगेश सर बेसिक ना बेसिक शिकवतायत. सरांचे बेसिक व्हिडिओ कोण बघितलेत? पोरं काय करतात, अर्धा तास बघतात, पळून जातात. अरे बाबा, ही काय हे आहे का? तुमच्या कल्याणासाठी सांगतोय मी. तुम्हाला एवढं फ्रीडम दिलंय. काही कळालं नसेल तर रात्री 2 वाजता फोन कर, काही कळालं नसेल तर पहाटे 5ला फोन कर, पण कर रे बाबा. मला सांग सर काय सांगतात ते, मी सांग, म्हणजे तुला काय अडचण आहे ते मला सरांपर्यंत पोहोचव. एवढी फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला दिली आहे, ही माझी कमिटमेंट आहे बेटा तुम्हा सर्वांसाठी. लक्षात येतं? चला, आता आपल्याला याच्यानंतर नेक्स्ट घ्यायचा आहे. याच्यानंतर आता 16वा प्रश्न घ्यायचा बेटा. 16वा प्रश्न काय म्हणतो या ठिकाणी? 16वा प्रश्न बघा. अ सर्वे ऑफ स्टुडंट्स वॉज मेड टू नो विच गेम दे लाईक. The data obtained in the survey is presented in the adjustment pie diagram. If the total number of students, हे जे आहेत ह्याच्यामध्ये डिग्री दिली आहे बेटा. हे काहीतरी विद्यार्थी आहेत आणि त्यांना हे गेम आवडतात, एवढ्या डिग्री विद्यार्थ्यांना. ठीक आहे, आता अँगल दिलाय, मगाशी पर्सेंट दिलं होतं. तर ह्या अँगलचं टोटल नंबर किती होते? तर टोटल नंबर इथं दिलाय त्यांनी 1000 स्टुडंट आहेत हे सगळे. ठीक आहे, हे टोटल नंबर 1000 स्टुडंट आहेत. आता ह्याच्यावर प्रश्न काय विचारलेत बघू. ह्याने डिग्री मध्ये दिले, हाऊ मेनी स्टुडंट्स लाईक क्रिकेट. हाऊ मेनी स्टुडंट्स लाईक क्रिकेट. बघा, क्रिकेटचे पर्सेंटेज कुठे आहेत, आपलं डिग्री कुठे आहे क्रिकेटची. क्रिकेट 81 डिग्री. टोटल किती आहेत? 1000 स्टुडंट आहेत. आपण काढूयात, चला. कसं काढायचं? लेट द स्टुडंट्स हु लाईक क्रिकेट, क्रिकेट लाईक करणारे x आहेत. सेंट्रल अँगल फॉर क्रिकेट इज 81 डिग्री. आता ह्याच्यासाठी आपण इथं फॉर्म्युला लिहिला, द सेंट्रल, हा फॉर्म्युला लिहायचा, द सेंट्रल अँगल इज इक्वल टू द स्टुडंट्स लाईक क्रिकेट अपॉन टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इंटू 360. सेंट्रल अँगल ऑफ क्रिकेट किती आहे? 81 दिलाय. स्टुडंट्स लाईक, हे बघा, हे 81 आहे, सेंट्रल अँगल 81. त्याच्यानंतर स्टुडंट्स लाईक क्रिकेट किती आहेत ते तर काढायचंय आपल्याला, तेच आपण काढायला. द स्टुडंट्स लाईक क्रिकेट, हु लाईक क्रिकेट, ते x धरलं. टोटल नंबर किती आहे दिलं होतं आपल्याला, इथंच 1000 आहेत म्हणून दिलं होतं. स्टुडंट्स आर 1000, टोटल स्टुडंट्स आर 1000. आपण इथं लिहिलं ह्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स 1000 इंटू 360. आता हे आपण 81 डिग्री इज इक्वल टू x अपॉन 100, x अपॉन 1000. हा x 1000ला इथं टोटल नंबरला 1000 इंटूला इंटू 360ला 360. याला आपण काय केलं बेटा, याला आपण x इथं काढला, ह्या दोघांचा गुणाकार केला, हा 81 इंटू 100,000 केलं, ह्या दोघांचा गुणाकार, हा x इथं आणला, x इथं आणला, ह्या दोघांचा गुणाकार, 360 खाली, 360 खाली, 360 खाली, ह्या दोघांचा गुणाकार x इकडं आणला, x इथं आणला, हा कटला, हा कटला. त्याच्यानंतर या ठिकाणी 9 चौक 36 केलं, 9 9 81 केलं. त्याच्यानंतर इथं 4 आलंय, ह्याच्यानंतर इथे ह्याचा गुणाकार केला आणि 4 ने परत भागलं तर आन्सर येतं 225. ठीक आहे, आन्सर किती आलं बेटा, 225. लक्षात आलं. त्याच्यामुळं क्रिकेट लाईक करणारे 225 स्टुडंट आहेत. द स्टुडंट्स हु लाईक क्रिकेट आर 225. ठीक आहे बेटा, कळलं? हे कळलं सर्वांना? पहिला प्रश्न आहे याच्यावरचा. व्हेरी गुड. लक्षात घ्या, सेंट्रल अँगल ऑलरेडी दिला 81.
एक्स काढलंय, नंबर ऑफ स्टुडंट्स लाईक हू लाईक क्रिकेट एक्स धरलं, टोटल नंबर तर 1000 दिले इंटू 360, हा फॉर्म्युला यूज केला. पुढे काय म्हणलंय, आता ह्याचा सेम असंच काढायचं, सेम सेम सेम. हाऊ मेनी स्टुडंट्स लाईक फुटबॉल, मनानं काढा मी सांगण्याच्या अगोदर. फुटबॉल आवडणारे वाय स्टुडंट आहेत. द सेंट्रल अँगल फॉर फुटबॉल किती आहे रे बेटा, सेंट्रल अँगल फॉर फुटबॉल, फुटबॉल 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 ए फुटबॉल 63 आहेत बेटा, 63. हा फुटबॉल सापडला. सेंट्रल अँगल फॉर फुटबॉल इज इक्वल टू स्टुडंट्स हू लाईक फुटबॉल आणि टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स. बेटा स्टुडंट्स हू लाईक किती आहेत, वाय आहेत, तेच काढायचे आपल्याला वाय. सेंट्रल अँगल आहे 63, हा 63 आहे. इथं टोटल स्टुडंट 1000 इंटू 360. हा वाय इकडे घे, वाय इकडे घे, वाय इकडे घे. ह्या दोघांचा गुणाकार न्यूमरेटरला, हे डिनॉमिनेटरला 360. आता इथं हे 0 कटला, हा 0 कटला. ह्या दोघांचा गुणाकार कर, 36 न भाग घाल, 175 आन्सर येतं. एवढं तरी कॅल्क्युलेशन कर. हा 0 0 कट, हे 100 गुणिले किती येतं 63, 6300. 36 न गुणाकार भागाकार कर, 175 आन्सर येतं. हाऊ मेनी स्टुडंट्स प्रेफर अदर गेम्स. आता ह्याला काय म्हणलंय, हाऊ मेनी स्टुडंट्स प्रेफर अदर गेम्स. आता अदर गेम्स मध्ये किती आहेत, झेड टोटल किती आहेत बघा. स्टुडंट्स प्रेफरिंग सेंट्रल अँगल, हे बघा इथे पाय डायग्राम वर या. अदर गेम्स कुठे आहेत बेटा, इथं अदर गेम्स, हे बघा हे अदर दिसलं का, अदर 72 डिग्री येते. सेम तसंच करा इथं आपण एक्स वाय, आता झेड माना या ठिकाणी, झेड आता झेड माना या ठिकाणी. तिसरा सब क्वेश्चन आहे 72 साठी, तिसरा सब क्वेश्चन आहे या ठिकाणी, तिसरा सब क्वेश्चन आहे सेंट्रल अँगल फॉर फुटबॉल, हे झालं आपला. त्याच्यानंतर तिसरा सब क्वेश्चन आहे स्टुडंट्स हू प्रेफर अदर गेम्स, त्याच्यासाठी झेड मानलं. सेंट्रल अँगल फॉर अदर गेम्स 72 म्हणलं. सेंट्रल अँगल फॉर अदर गेम्स इज इक्वल टू हू प्रेफरिंग अदर गेम्स अपॉन टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इंटू 360. सेंट्रल अँगल लिहिला 72, स्टुडंट्स प्रेफरिंग अदर गेम्स लिहिलं झेड, हे 1000 इंटू 360. ह्या दोघांचा गुणाकार न्यूमरेटरला 72 आणि हे इकडं आणा, झेड इकडं आणा. 72 आणि 1000 वरती घेऊन जावा, 72 इंटू 1000, झेड इथं आलं, हे दोघं वरती गेले, 360 खालती आलं. हे दोघं गुणाकारात घ्या आणि हे खाली घ्या, झेड इकडे घ्या. झेड काढायचे म्हणून इथंच येणार आहे, हे न्यूमरेटरला घ्या, हे इकडं खाली डिनॉमिनेटरला. एक हे कटला, हा कटला. 36 किती येते बेटा, 6. 36 36 72, 36 1 36, 36 दोन्ही 72. डायरेक्टली कट केलं, हा 0 कट केलं. 100 गुणिले 2 200, झेडची व्हॅल्यू आली 200. ठीक आहे, कळलं, डायरेक्टली केलं. या ठिकाणी अवघड नाहीये. प्रत्येक वेळेस लक्षात ठेवा, हे डोक्यात गेलं पाहिजे. मी सांगतोय ते किती सोपं आहे मला सांगायच्यामध्ये. पाय डायग्राम त्यांनीच दिलाय, प्रश्न 2-3 त्यांनीच विचारलेत आणि सोप्या सोप्या गोष्टीनं सॉल्व्ह करायचंय. पर्सेंट काढायचं म्हणल्यावर डिवायडेड बाय 100 इंटू 360 आणि हे असलं काढायचं म्हणल्यावर आपल्याला डिग्रीमध्ये दिल्यावर त्यांनी टोटल नंबर आपल्याला दिलेलाच आहे. किती सोपं आहे बेटा, काय अवघड आहे का, किती सिंपल सांगतोय मी, छान. पण ज्यांना कळालं नाही ना त्यांनी पाठीमागं येऊन 4दा बघायचं. मी प्रत्येक प्रश्नाला तेच म्हणतोय, बाबा तुला कळलं पाहिजे. तुला किती वेळेस, तू 10 वेळेस आपट, पण तुला कळलं पाहिजे. तू मला रात्री पहाटे 4ला फोन कर, रात्री मी झोपल्यावर मला डिस्टर्ब कर, पण तुला ते कळलं पाहिजे बेटा. असं तसं हे नाही, पर्सनल नंबर मी तुम्हाला देईन, ठीक आहे, आपल्या ऑफिसच्या ह्याच्या नंबरवर. ठीक आहे बेटा, कळलं सर्वांना. आता 17वा प्रश्न बघ. 17वा प्रश्न काय बेटा, मेडिकल चेकअप ऑफ 180 वुमन was conducted in a health center in a village. 50 of them were short of hemoglobin, 10 suffered from cataract and 25 had respiratory disorders. The remaining women were healthy. Show the information by pie diagram. आपल्याला काय काढायचं बेटा, हे पाय डायग्राम मध्ये इन्फॉर्मेशन काढायचे. त्यांनी इथं दिलंय एवढे 25-30 आहेत लोक आणि मग ते पाय डायग्राम मध्ये ते डिसीज मध्ये डिग्री मध्ये करून दाखवायचंय. तर आपण ह्याला काय केलं, ह्या सगळ्या इन्फॉर्मेशनला डिग्री मध्ये इथं करून घेतला आधी. मेडिकल चेकअप, नंबर ऑफ वुमन आणि सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल गरजेचं आहे. हे बघा, हे मेडिकल चेकअप 180 वुमन 180 वुमन वॉज कंडक्टेड इन अ हेल्थ सेंटर आणि त्याच्यामध्ये किती किती आहेत मेडिकल चेकअप, काय काय केले. शॉर्ट ऑफ हिमोग्लोबिन 50 वुमन आहेत. कॅटरॅक्ट म्हणजे डोळ्याची सर्जरी असते, डोळ्याची सर्जरी 10 आहेत. रेस्पायरेटरी म्हणजे बेटा रेस्पायरेटरी श्वास घेण्यासाठी 25 आहेत. हेल्दी लोक किती आहेत, आता ह्याच्यामधून हेल्दी पेशंट किती आहेत बघा या ठिकाणी. हेल्दी पेशंट द रिमेनिंग वुमन वर हेल्दी, बाकीचे पेशंट हे कसे होते, हेल्दी होते. मग या ठिकाणी टोटल तर 180 आहेत बरं का, टोटल 180 आहेत. आणि मग 180 आहेत म्हणल्यावर नंतर इथं आपल्याला रिमेनिंग येऊन जाईल पहा. हे 50, 60
आणि हे 60 आणि 20 85 झाले हे बरोबर आहे. हे 3 85 आणि टोटल होते 180. 180 मधून हे 85 हे डिसीज झालेले आहेत, बाकीचे 95 जे उरले तर बेटा ते हेल्दी आहेत. ठीक आहे, रिमेनिंग हेल्दी म्हणलंय ना. टोटल तर तुम्हाला इथं दिलं होतं, टोटल वुमन 180 आहेत आणि डिसीजचे पण हे दिले होते. डिसीजचे 85 झाले टोटल याची केल्यावर, हे 85 टोटल मधून काढले तर हेल्दी आहेत बाकीचे रिमेनिंग, म्हणजे हेल्दी वाले 95 आले. लक्षात आलं. मेजर ऑफ सेंट्रल अँगल काढा. हे 50%, हे किती आहे मेजर ऑफ सेंट्रल अँगल, हे पर्सेंटची नाही तर गरज वुमन. आता मेजर ऑफ सेंट्रल अँगल किती, हे 50. आपण पर्सेंटच्या वेळेस डिवायडेड बाय 100 करत होतो, आता पर्सेंट नाही तर 50 हे 180 खाली घ्यायचं. 180 का, तर हे जे टोटल आहेत बेटा हे टोटल 180 आहेत. हे जे टोटल नंबर ऑफ वुमन आहेत हे 180 आहेत. त्याच्यामुळं 50 पैकी 180 अपॉन 50, 180 अपॉन हे 10, 180 अपॉन हे 25, 180 अपॉन हे 95 आणि इंटू 360 करा. हे 0 कट, हे 0 कट, 360 ला सगळ्याच करायचं. म्हणजे 50 भागिले टोटल 180, 10 भागिले टोटल हे सेंट्रल अँगल काढताना काढायचं नंबर ऑफ वुमन. पर्सेंट मध्ये असेल तर 100 घेतलो असतो, त्याच्यामुळे इथं सेंट्रल अँगल काढताना 100 घेऊ नका. पर्सेंट मध्ये नाहीये, ह्या टोटल याची बेरीज करा. 180 वुमन आहेत, टोटल वाला खाली घ्या. ठीक आहे, इंटू 360. पहिलं 100 आलं, दुसरं 20 आलं. ह्याचे आन्सर अशा पद्धतीने आले. व्यवस्थित आन्सर काढा. हे 0 कट, हा 0 कट. हे आन्सर डिग्री मध्ये येतात. इथे 360 डिग्री असल्यामुळे डिग्री मध्ये आन्सर येतात. आणि मग आपण ह्याला हे सर्कल काढला. सर्कल काढून हे बरोबर अशा पद्धतीनं हे सगळे असे अंदाजे वाटले. हा सर्कल एकूण 360 डिग्रीचा असतो बरं का. अंदाजे तुम्हाला काढाय आपल्याकडे ते हे असतं कर्कटक, त्यानं तुम्ही काढू शकता. आता हे इथून सेंटर जर धरला तर हा सेंटर, हे इकडं अँगल येते 180, हे 180, तुम्हाला 190 म्हणा असा अंदाज पण तुम्ही काढू शकता. हे असं किती येतं, हा 90 90 90 आणि 90 बरोबर आहे. हे 90 90 90 45 म्हणलं तर हा 45, हा 45. ठीक आहे, असं तुम्हाला ते अँगल पण अंदाजे समजले पाहिजेत. लक्षात आलं बेटा. काही अवघड होतं का मला सांगा बरं याच्यामध्ये, काही अवघड होतं का बेटा याच्यामध्ये? काही सुद्धा विद्यार्थी मित्रांनो अवघड नव्हतं. ठीक आहे, आता ह्याच्यानंतर आपल्याला लास्ट प्रश्न बघायचा या ठिकाणी. कोणता प्रश्न आहे ऑन एन, हा प्रश्न झाला का सर्वांना? हा प्रश्न कळला सर्वांना? फक्त ह्याच्यामध्ये इथं कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे, हेल्दी वुमन रिमेनिंग आहेत, हे प्लस करायचं आणि 180 मधून मायनस करायचं. 95 वुमन हेल्दी आपल्याला काढावे लागतील. पुढचं काय, हे झाल्यानंतर पुढचं बघा. पुढचं बघा बेटा. आता पुढचा प्रश्न काय म्हणलाय एकदा वाचून बघा. पुढचा प्रश्न काय म्हणलाय एकदा वाचून बघा बेटा. मेडिकल पुढचा प्रश्न काय म्हणलाय एकदा वाचून बघा. ऑन अन एन्व्हायरमेंट डे दिवशी स्टुडंट्स इन अ स्कूल प्लांटेड, 120 स्टुडंटनी प्लांट केलं स्कूल अंडर प्लांटेशन प्रोजेक्ट. द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द प्रोजेक्ट शोन द, हे पाय डायग्राम काढायचा इन्फॉर्मेशन ही दिली. इथं एकूण किती आहेत टोटल 120 स्टुडंट आहेत. इथं करंज, बेहदा, अर्जुन, बकुळ आणि कडुलिंब एवढे अशा प्रकारचे, म्हणजे हे ट्रीचे नेम आहेत आणि नंबर ऑफ ट्रीज एवढे लावलेत. आपण सेंट्रल अँगल काढून घेतला. ट्री नेम करंज, त्याच्यानंतर बेहडा, अर्जुन, बकुळ आणि कडुलिंब हे 20 आहेत. एकूण टोटल किती आहेत बेटा 120. टोटल याचे 120 म्हणून आपण इथं 20 मागं जसं केलं होतं तसंच 20 डिवायडेड बाय 120 टोटल इंटू 360 28 28 टोटल किती आहे 120 खाली इंटू 360. सेंट्रल अँगल काढताना असं पर्सेंट मध्ये असलं असतं तर 100 केलं असतं. टोटल आहे, टोटल खाली लिहायची डिनॉमिनेटरला आणि हे असले ते वरती लिहायचे इंटू 360. सेमच काढले मेजर ऑफ सेंट्रल अँगल. ह्याचा मेजर हा 0 कट, हा 0 कट. त्याच्यानंतर इथं आपल्याला 12 12 2 12 त्रिक 36 60 आला. हा इथं 0 कट, हा 0 कट, 12 त्रिक 36 28 गुणिले 3 84 आलं. हा 0 कट, हा 0 कट, 12 त्रिक 36 24 त्रिक 72 आलं. हा 0 कट, हा 0 कट, 12 त्रिक 36 22 गुणिले 3 66 आलं. डिग्री मध्ये येणार आहे कारण हे डिग्री मध्ये आहे. हा 12 त्रिक 36, हा 0 कट, 26 गुणिले 3 78 आलं.
आणि मग हे जे इथं 60 84 72 66 78 आहे हे आपण याच्यामध्ये पाय डायग्राम मध्ये काढलं. ठीक आहे, फक्त पाय डायग्राम काढताना 360 डिग्रीचा असतो, अर्धा जो असतो ते 180चा असतो. तर ते अंदाजानं किंवा प्रोटेक्टरनं वेळ नसतो, अंदाजानं पण काढलं तरी पाय डायग्राम चालेल, ह्याच्यामध्ये कोणी काही तुम्हाला असं म्हणणार नाही. ठीक आहे, पण एखादं उगाच काहीतरी मेजर ऑफ अँगल फक्त डोक्यात असू द्या, काहीतरी वेगळाच अँगल आहे, 180 डिग्री आहे आणि 180 डिग्री मध्ये ह्या गाबड्याने एवढं दाखवलंय, असं करू नका. 180 डिग्री म्हणल्यानंतर पोरं असा एवढा असतो इकडच्या साईडचा, ठीक आहे, किंवा वरच्या साईडचा. म्हणजे असं व्यवस्थित प्रेझेन्स ऑफ माइंड, कॉमन. बघा विद्यार्थी मित्रांनो, कॉमन सेन्स खूप गरजेचं आहे सक्सेस होण्यासाठी. ठीक आहे, मी केव्हा तरी तुम्हाला याच्यावर डिस्कस करेन. आपली जेव्हा लाईव्ह मीटिंग होईल कधीतरी आयुष्यामध्ये, आपण सगळेजण एकत्र येऊ, भेटूच. तुमच्या घरी सुद्धा मला येण्याचा कधीतरी एक तुम्ही इन्व्हाइट करू शकता. जर मला वेळ मिळाला, त्या तुमच्या जिल्ह्यामध्ये मी आलो तर डेफिनेटली आपण त्या ठिकाणी भेटू शकतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपला जवळपास स्टॅटिस्टिक्सचा पूर्ण भाग संपलेला आहे. अल्जेब्रा जवळपास इथे एंड झालेला आहे. आता प्रॅक्टिस करायची, जवळजवळ आपल्याला सगळ्या याची रिव्हिजन करायची आहे. खूप छान अभ्यास केलेला आहे सगळ्यांनी. जॉमेट्री साइड बाय साइड जॉमेट्री पण तुम्ही बघताय. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी थांबूयात. तुम्ही खूप छान या ठिकाणी स्टॅटिस्टिक्सचा सगळा भाग बघितलाय. स्टॅटिस्टिक ज्या प्रकारे बघितला, प्रोबॅबिलिटी ज्या प्रकारे बघितला, ते खरंच खूप छान होतं तुमचं. तुमची मिळणारी साथ, तुम्ही करणारा अभ्यास. बेटा मला एक खूप आनंद होतोय की तुम्ही जे अभ्यास ज्या पद्धतीनं करताय, जे मी तुम्हाला सांगतोय, ती खरंच एक मोठी गोष्ट आहे. आज कॅमेरा समोर तुम्ही मला ऐकताय, तुम्हाला कळतंय सुद्धा, आणि तुम्ही मला फोन करून सांगतायत की सर खूप छान कळतं, ह्याच्यामध्ये अनेक आम्हाला प्रश्न कळतात. तर थोडासा बारीक ज्या गोष्टी आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्या लक्षात घेत चला. कधी काही अडचण असेल तर कॉल करत चला, घरी इन्व्हाइट करत चला, पण मला मेसेजच्या थ्रू आधी कळवत चला प्रत्येक गोष्ट. विद्यार्थी मित्रांनो छान अभ्यास करा बेटा. ॲपमध्ये काही प्रॉब्लेम आला तर आपली टीम आहे, त्याच्यामध्ये काही अडचण येणार नाही. अगदी चांगल्या पद्धतीनं सगळं डिझाईन केलेलं आहे. छान अभ्यास करायचा आहे, कंटिन्युटी ठेवायची आहे, परत परत बघायचं आहे. एखादा प्रश्न कळाला नाही तर मागे यायचंय, परत बघायचंय, मागे यायचंय, परत बघायचंय. जगामध्ये तेच लोक यशस्वी होतात, जिंकतात, जे परत ट्राय करतात बेटा. ट्राय केलं पाहिजे. बघा माझं ध्येय हेच होतं की महाराष्ट्रातला हुशार विद्यार्थी अजून हुशार बनावा, मीडियम विद्यार्थी परत हुशार बनावा, सर्वच विद्यार्थी हुशार व्हावेत, सर्वांना छान कळावं, आणि ह्या ध्येयाप्रमाणे आपण इथपर्यंत आलेलो आहोत. ठीक आहे, हसायचंय, खेळायचंय, हे सगळं करत आपल्याला अभ्यास करायचा आहे. घाबरायचं नाही. मी स्वतः तुमच्या पाठीमागे आहे. विद्यार्थी मित्रांनो आपण थांबूयात, पुढचा भाग आपण बघूयात नंतर. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू.